नमस्कार, अनितास अग्रिकोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत ॲपल शेजवान चिकन। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। प्रथम 2 सफरचंद मी बारीक चिरून घेतलेले आहेत। सफरचंद लवकर काळे पडतात म्हणून मिठाच्या पाण्यात किंवा मीठ लावून ठेवा। आता इथे मी 2 मोठे कांदे, जिरा, तेजपत्ता, 1 चमचा आलं लसूणाची पेस्ट, 1 टोमॅटो मोठा आणि त्यामध्ये सफरचंद घालून हे जो कांदा आहे ते चांगला शिजवून घ्या मऊसर होईपर्यंत। आपण आता यावर झाकण देऊया। झाकण देऊन तो कांदा आणि जो आपण सफरचंद घातलेला आहे तो चांगला मऊसर शिजेल। बघा तेल सुटलेलं आहे। आता आपल्या इथे सगळं साहित्य शिजलेलं आहे। ते अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट असं सगळं घालून हे मिश्रण ढवळून घ्या। पुन्हा एकदा पाव चमचा धणा पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला कलर चांगला येईल। हे पण सगळे साहित्य एकजीव करून घ्या। तेल सुटेपर्यंत परतून घ्या चांगले। आणि ह्यामध्ये मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते आपण त्यामध्ये घालूया। आता त्या ग्रेव्हीमध्ये आपलं चिकन चांगले एकजीव करून घ्या, जेणेकरून सगळा मसाला त्या चिकनला लागेल। आणि ताटावर पाणी ठेवून आपण 10 ते 15 मिनिटं हा चिकन वाफेवर शिजवूया। चिकन खाली तळाला चिटकू नये किंवा करपू नये म्हणून वरती थोडं ताटावर आपण पाणी घालूया। बघ चिकनला किती पाणी सुटलेलं आहे। आता ते सुद्धा आपण एकत्र करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने। आता यामध्ये आपण 1 चमचा शेजवान सॉस घालूया, थोडी कोथिंबीर आणि 2 मोठे चमचे शेजवान चटणी। ही चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता। हे पण आपण सगळं साहित्य घातले ते चांगले एकजीव करून घ्या। पुन्हा आपण 1 ते 2 मिनिटं झाकण देऊया त्यावर, जेणेकरून आपल्या शेजवान चटणी किंवा सोया सॉस त्या चिकनला चांगलं मिळून येईल। हे बघा आपलं चिकन आता तयार आहे। त्यात मी पाव चमचा मिरेपूड टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ। हे बघा आपलं चिकन तयार आहे, ॲपल चिकन किंवा सफरचंद चिकन। खूप छान लागते, खूप रेसिपी सुंदर आहे, करून बघा, नक्की आवडेल। आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली। खूप छान यम्मी भाकरी, चपाती, जिरा राईस, नान, पराठा कशाही सोबत खा, खूप छान लागते। ॲपल शेजवान चिकन। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबलं तर माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा। धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।